सीमावर्ती गढ़चिरौली जिला प्राकृतिक संपदा से परिपूर्ण होने के बाद भी विकास के दृष्टिकोण से पिछड़ा हुआ है। यहाँ लोगों को जनप्रतिनिधि से भी काफी नाराजगी है। इस लोकसभा चुनाव में गढ़चिरौली जिले की जनता क्या सोचती है और भावी सांसद से उनकी क्या उम्मीदें हैं, इस पर हमारे संवाददाता ने नागरिकों के साथ खास बातचीत की। सहा विधानसभा शामिल असलेला गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रामध्ये येत्या 19 एप्रिलला मतदान होणार आहे। या मतदानामध्ये नागरिकांमध्ये उत्सुकता आहे। तसंच राजकीय वातावरण पण जसे निवडणूक जवळ येत आहे तसं राजकीय वातावरण पण तापलेलं आहे। आपल्याकडे काही ग्रामीण भागातून आलेले मतदार आणि नागरिक आहेत। आपण त्यांना विचारणार आहोत किती विकास झाला, सरकारने काय त्यांना सवलत दिली किंवा विकासामध्ये सरकार कुठे कमी पडली का की आपलं वचन पूर्ण केलं। मला सांगा, तुम्ही कुठून आलेत? सर, आम्ही धानोरा तालुका मुस्का। तुमच्या गावामध्ये विकास कुठपर्यंत पोहोचला आहे? काय समस्या होती किंवा काही समस्येचं निराकरण झालं आहे का? सर, कसं आहे, BJPच्या येत्या 10 वर्षाच्या काळामध्ये आपल्या गावाचा काही विकास झालेला नाही। अजूनपर्यंत रोडचे कामं तशाच प्रकारचे रगडलेले आहेत। दुसरी गोष्ट, आपल्या गावामध्ये ज्या काही गॅसच्या योजनेना दिलेल्या होत्या त्यासुद्धा तशा योजना मिळूनसुद्धा आज 75% लोकांचे अंडे खाल्ली आहेत। दुसरी गोष्ट, जे आपल्या गावामध्ये जे काही घरकुल होते घरकुलापासून बरेच काही लोक वंचित आहेत। काही महिला पण इथे आहेत, त्यांना विचारूया आपण। परत काही नागरिक आहेत। तुम्ही सांगा, काय परिस्थिती आहे तुमच्या गावची? बोल रे। बरं, तुम्ही सांगा काय परिस्थिती आहे तुमच्या गावची? सर जी, आमच्या गावाकडे बहुत काही समस्यानं वेढलेला गाव आहे। जाण्यासाठी नाही का रस्ते नाही आहेत, लाईनसुद्धा नाही का, लोडशेडिंगच्या याच्यामुळे नाही का 24 तास आम्हाला लाईनसुद्धा मिळत नाही, दळणवळणाची साधनं नाही आहेत, प्रवाशांची फार गैरसोय होते। तशातच जे आपल्याला नाही का जे रोडचे काम आहेत ते बहुत थगिती आहे। जे रोडचं काम चालू आहे तो खूप नाही का बहुत अस्थिरतेपणाने नाही का काम सुरू आहे। सर, तुम्ही सांगा काय परिस्थिती अशी आहे सर की आरोग्य सुविधा नाही आपल्या गावामध्ये, जेणे काय आपल्या अत्यावश्यकमध्ये जर काही दुर्घटना झाली तर आपल्याला 25-30 किलोमीटर जावं लागते। त्याच्यामुळे आपल्या आरोग्याची सुविधा आवश्यक आहे आपल्या गावात। शिक्षणाची सुविधा वगैरे कशी आहे? शिक्षणाच्या सुविधा पण अडखळत आहे। त्याच्यामुळे आरोग्याच्या नर्स नाही, डॉक्टर नाही, काही नाही, त्याच्यामुळे आरोग्याच्या सुविधा उपलब्ध नाही आहेत। परत अजून काही नागरिक आहेत, मला सांगा कसा लोकप्रतिनिधी हवा आहे तुम्हाला? या निवडणुकीमध्ये तुम्ही काय विचार केला? नाही, गेल्या 2014च्या पहिलेपासून जो विकास होता आणि 2014 नंतर जो विकास झालेला आहे, हे आपल्याला विकास हा दिसत आहे। 2014 नंतर आपल्या वडसा गडचिरोली रेल्वे लाईन मंजूर होऊन त्याचा मार्ग सुरू झालेला आहे। त्याच्यानंतर इथून हा आपला जो नॅशनल हायवे आहे, नॅशनल हायवे इथून मूलपर्यंत, गडचिरोलीवरून धानोऱ्यापर्यंत, आणि हा मंजूर झालेला आहे। चामोर्शी मार्ग नॅशनल हायवे मंजूर झाला आहे। 2014च्या पहिले हे असं काही गडचिरोलीमध्ये नव्हतं। 2014 नंतर एकदम चांगला विकासाचा मार्ग दाखवत आहे आणि मोठमोठ्या योजना, गरिबांसाठी योजना, घरकुल योजना, इतर योजना इथं पूर्ण दाखल होत आहेत। आपल्याला वाटते की जो आता लेटेस्टमध्ये जे खासदार आहेत तेच पुन्हा 5 वर्ष पुन्हा असायला पाहिजे, पुन्हा जेणेकरून चांगला विकास होणार। आमच्या गावामध्ये कशाचीच उपलब्धता नाही आहे। आम्ही सगळ्या याच्यापासून वंचित आहोत। आमच्या गावामध्ये नर्स नाही राहत, शिक्षकसुद्धा नाही राहत। सगळेच काय आमच्या गावामध्ये सगळ्याच यानं आम्ही वंचित आहोत। मागासले वर्ग आहे म्हणून तिकडे दुर्लक्ष सारे सरकारनं केले आहे। आमच्या गावामध्येच कोणतीच सुसुविधा नाही आहे। आमच्या गावामध्ये आम्हाला बसची आवश्यकता आहे, म्हणजे आम्हाला आपल्या मुस्क्यापासून धानोरापर्यंत बस पाहिजे, ते पण नाही आहे। निवडणूक झाली का 2 दिवसासाठी बस पाठवतात, लोक पॅसेंजर नाही भेटत म्हणून बस बंद करतात। अशी आम्हाला सगळ्या गोष्टीची आवश्यकता आहे। लोकप्रतिनिधी तुमच्या गावात आले का? एकही अजूनपर्यंत कोणीच नाही आले। लोकप्रतिनिधी विकासोन्मुख असला पाहिजे, म्हणजे लोकांच्या विकासाकरता लढलेला पाहिजे। पण आता जे सध्या जे आहेत ते लोकांसाठी लढत नाही, ते स्वतःसाठीच लढतात। म्हणून तुम्ही राजकारण बघत असाल कितीतरी पक्ष फुटले, पक्ष बदलवले, लोक इकडच्या तिकडे गेले। हे जनतेसाठी गेलेले नाही, ते स्वतःसाठी गेलेले आहेत। आता सुरजागड प्रकल्प इथे आहे, तो निष्कर्ष काढायला पाहिजे की सर्वे करायला पाहिजे। सुरजागड प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यात असताना किती गडचिरोलीचे मुलं तिथे कामाला लागले आहेत, हा त्याचा सर्वे करायला पाहिजे आणि ते जनतेसमोर ठेवायला पाहिजे की आम्ही हा एक प्रकल्प आणला, एवढे लोक लागले आहेत, पुन्हा प्रकल्प आणू आणि काहीतरी करू। म्हणजे गडचिरोली जिल्हा हा नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध आहे। मग या नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून या गडचिरोली जिल्ह्याचा विकास करायला पाहिजे। इथल्या बेरोजगार मुलांना इथे नोकरी द्यायला पाहिजे, खास करून जेणेकरून इथले जे मागासलेले एरिया आहेत त्याचा कमीत कमी त्या आर्थिक दृष्टिकोनातून तरी विकास होईल।
सामाजिक मागासलेपणा, आरोग्याचा मागासलेपणा, शिक्षणात मागासलेपणा हे आपण पाहतच आहोत. कारण मी या नॅशनल हायवेवर असूनही, येरकड माझं गाव आहे, नॅशनल हायवेवर असूनही माझ्या गावी बस नाही जात. आधी गॅरापती कोडगुलला बस जायचे, आता सकाळी 7 वाजता बसस्टँडला उभा झाले रविवारच्या दिवशी तर दुपारी 12 वाजता तुम्हाला बस मिळते. म्हणजे हा विकास समजायचं काम आहे. आम्ही जेव्हा या 14 वर्षाच्या पूर्वी शाळेत जायचे तेव्हा रेग्युलर बस यायचे, पण आज एवढे दिवस होऊनही आता तर बसच नाही आहेत. म्हणजे ह्याला विकास समजायचे का आम्ही, की कागदावर नुसता विकास दाखवला, झगमगाट दाखवला म्हणजे लोकांचं पोट भरते का? त्याच्याने लोकांचं पोट भरत नाही. लोकांना रोजगार पाहिजे, त्यांच्या उत्पादनाचे साधनं पाहिजे, ते सुखानं जगले पाहिजेत. हा जेव्हा विचार लोकप्रतिनिधी करतील तेव्हाच या जिल्ह्याचा विकास होईल ना. एकूणच आपण बघितलं की इथल्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे की गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त आणि मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र निवडणूक आल्यानंतर नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष बघण्यात येत आहे. त्यांच्या गावाकडे बसची व्यवस्था नाही आहे, आरोग्याची व्यवस्था नाही आहे, शिक्षणाची व्यवस्था नाही आहे. त्याच्यामुळे सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं. रुपराज वाकुडे, युशन न्यूज, गडचिरोली.